रामकृष्ण हरी. जय हनुमान. काय चाललं आज? कशी काय योगायोगाने भेटी झाल्या आपल्या मोरे? आलो का मी दर्शनासाठी. बर 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 बर. दर्शन गिर्शन घेतलंय. हो आता बसलो. बर. आता महादेवाला मला निघायचं. बर. म्हणजे इथं बेलेश्वरला? बेलेश्वर. बर बर. हे तेलिपजई समाज राहतोय नाही का? हो. बर बर. तिथं काय आज कार्यक्रम आहे का? कार्यक्रम. बर भंडारा. बर बर बर. ठीक आहे. आणि हे मंदिर इथं गाव नाही हे नाही कसं काय बरं? इथं गवळी राहत होते. हा राहता इथे त्यानं मंदिर बांधलं. हा लय खूप पहिलं जुनं झाड होते, जंगल होतं. बर. लिंबाचं झाड होतं, मोहाचं झाड होतं. बर बर बर. त्या झाडामध्ये ते वट्टा करून राहत होता मग मारुती. हा मग समध्या लोकांनी उठाव केला हो की आपण आता मंदिर बांधू. बर. मग मंदिर बांधलं गेलं इथं. वा वा वा. आता मंदिर बांधून मग छान मंदिर बांधले. मंदिर बांधलंय, पत्तर ठोकलंय. हो शेवा. हो ना. पत्राचं शेड हे काय आपण बघू शकता. फार छान शेड बांधलेला आहे. आणि मला वाटतंय पोळा पण आता श्रावण मधला इथंच भरतोय नाही का? वा छान आहे. परिसर खूप छान आहे. पण भोवताल सगळं जंगल दिसतंय. हो जंगल म्हणजे हायच टोकी टाकी चौकून जंगल. हो जंगलच आहे सगळं. महाराज बी येत. रामकृष्ण हरी महाराज. बरं हे मोरे म्हणतात की इथं एक गाव होतं पहिलं. बरं ते गाव होतं हे सिद्ध कशाहून झालं मोरे? तिथं गवळी राहत होते, तिथं पांढरी माती होती. हा. नाही तर काही हो हो म्हणजे भोवताल लोकांनी खड्डे खड्डे केले. हो हो ते धन पण हो पाहिले. ते असं असं असं. धन पण पाहिले. बर बर. हे काय महाराज म्हणजे नेमकं हे तुमचं म्हणजे याच्यावर तुम्हाला काय जे काही अंधश्रद्धा वाटते काय? नाही म्हणजे का बा जंगल सगळीकडे आहे ना? मारुतीचं मंदिर आहे. हा हा आणि मारुतीच्या मंदिरावरून असं एक सिद्ध होईल हा. की या ठिकाणी लोक कोणते का असं ना, हो पण कोणत्या तरी लोकांची कोणत्या तरी व्यक्तीची इथं वास्तू असायला पाहिजे असं नक्की ठरलं जातं. बर. हो आणि इथं पूर्वीचे या बाजूला काही, हा या साईडला काही, हा हा इकडे काही. हा आज आज बरेच म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला विटा, बर बर. पांढरी माती, हा पुरावे आहेत जसं. आजही बी त्या ठिकाणी काही मोठमोठाले चिरे वगैरे काही हो. सापडतात. हो कुठंतरी बारव होती असं काही. बारावी ही होती. हा. आणि पुरातन. हा आणि ते लोक गवळी लोक पूर्वी जंगलामध्ये राहायचे. बर. जंगलामध्ये वास्तू करायचे आणि ते गाईचे म्हशीचे दूध हे विक्री करून आपला उदरनिर्वाह करायचे. हा हा तर त्यावेळेस काय झालं, हा. प्रत्येक व्यक्ती कोणती असे ना, हो जातपात मला माहित नाही, बरोबर. पण गवळी या लोकांमध्ये काही लोक धार्मिक होते. हो ना हो ना. त्यांनी विचार केला की आपल्याला कोणतं तरी मंदिर असावं, हो बरोबर. आपल्याला देव असावा, हो त्याची पूजा अर्चा व्हावी, हो अशी इच्छा असल्या कारणानं त्यांनी एक आपली मारुतीची मूर्ती स्थापित केली. हा हा आणि दररोज नित्यक्रमानं आपले ते सकाळी उठायचे, आंघोळ स्नान झाल्याच्या नंतर बरोबर पूजापाती करायची. अशी आख्यायिका आहे या मंदिराची. आणि प्रत्येक धर्मानुसार प्रत्येकाला कुलदैवता अलग तेच आहेच. हो ना, हो ना. आणि गवळी समाज म्हटलं हो की जे गोकुळामध्ये जे गवळी आहे, हा हा हो कृष्ण परमात्मा सोबत लीला केलेली. हा, हा तर त्याच वंशामधून जे गवळी जे काय धंदा आहे, हा हा म्हणजे गाईचा धंदा आहे, दुधाचा धंदा आहे, दह्या दुधाचा धंदा जो आहे, हो ना. तर त्या गवळी लोक त्याच वंशामधले असावेत. हम्म, आणि ते असल्यामुळं त्यांना अशी भावना झाली असावी बरोबर. की आपल्याला दैवत हवं आहे. बरं आता म्हणून या माझा मारुतीचं- दुसरा एक असा विचार आहे महाराज की ते जंगलामध्येच जसे की बरं एवढं घनदाट जंगल आहे हो, आणि जंगलामध्ये का राहत होते असं मला वाटतं. त्याचं कारण असं आहे हा की जंगलामध्ये राहण्याला, हम्म आता अध्यात्मातून बोलतोय मी थोडा, हो जंगलामध्ये राहण्याला त्या ठिकाणी एकांत असं म्हणतात. बर. आणि हे गवळी लोक मी तुम्हाला अगोदर बोलून गेलो, गायी असायची हा, त्यांच्याकडे. कृष्ण अवतारामधले गायी असल्यामुळं. असायच्या. आणि गायी म्हणजेच हे 33 कोटी दैवत आहे. हो ना आणि त्या दैवतासोबत आपल्याला एकांत घडावा, बरोबर. पहिलं कारण. हो दुसरं कारण, जंगलामध्ये राहिल्याच्या नंतर गायीचा उदरनिर्वाह चांगल्या प्रकारे होतो. हो म्हणजे सकाळी सोडल्याबरोबर माळाला, हो
चारा वगैरे सर्व काही व्यवस्था. वसाड जमीन हा, पडीत जमीन जास्त. वसाड जमीन. आणि हे इकडचं मला मोरे इकडे गायमाळ सारखं वाटतंय हो, वरती. हा, हे वझरचं हा? आहे. वझरचं काय माळ आहे न ते किती एकर आहे असेल अंदाजी? ते तरी बाबा ते 60 एकरच्या पुढे असलं. हो बघा महाराज, तुम्ही जे बोलले का की मला आता त्यांच्या शब्दावरून की त्याची जाण आली, जंगलात राहण्याचं तेच कारण असं नाही का? 60-65 एकर हे जमीन आहे. हा ही पूर्ण माळाची जमीन आहे. बर. आणि याच्यामध्ये आता तरी तेवढं नाही, पण पूर्वी त्याच्यामध्ये कमरे एवढ्याला चारा व्हायचा. कसा आणि ती हिरवळ असायची. हिरवळ असायची. हो. खूप सुंदर प्रकारचा चारा असायचा. वा. आणि हे लक्षात आल्याच्या नंतरच त्यांनी इथं वास्तव्य केलं. हो. आणि त्या गायी आपल्या मग माळाला चरायच्या. त्यामुळे ती जंगलात राहण्याचं कारण सांगतोय मी, वा. की गावातून गायी कधी आणायच्या, चारायच्या कधी. हम्म. पुन्हा माळाचा तिसरा एक असा प्रकार आहे की जे मच्छर आहे, माशी आहे, हो. ती गायीला कमी चावते. हो. त्याच्यानंतर जे चिखल होतो, हो. गावामध्ये चिखल झाला असता, जमीन मुरमार भाग तर असते. हे माळाची जमीन असल्यामुळे स्वच्छ अशा प्रकारची राहते आणि त्या जनावराला, त्या गायीला त्रास होत नाही. म्हणून त्यांनी हे जंगल निवडलेलं आहे. तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. मी काल शनिवारी बघा ते आपलं वझर आहे ना, आता पण आपण वझरच्याच भूमीमध्ये आहोत. हो. पण आपलं गाव इकडे जवळ असल्यामुळे सायखेडा हे आपल्याला मंदिर जवळ आहे. पण यालाही वाडीचाच मारुती म्हणतात आणि त्याला पण वाडीचाच मारुती म्हणतात. अच्छा, हा. याचं उत्तर असं आहे की तो जो वाडीचा मारुती आहे हा. तो वझरच्या पलीकडे म्हणजे पश्चिम दिशेला आहे. त्या तिकडल्या भागाला आहे. पश्चिम दिशेला आहे. हो. आणि हा वाडीचा मारुती पूर्व दिशेला आहे, वझरच्या हा. पश्चिम दिशेला आहे. आणि तो वझरच्या शिवारामध्ये असल्यामुळे तो वझरचाच मारुती, वझरच्या वाडीचा मारुती. हो. पण हा जो मारुती आपण आता जे बोलतोय, हो. बसलेलो आहोत, हो. आपला जो संवाद चालू आहे, हम्म. तर या ठिकाणी या मारुतीला वझर आणि सायखेडा हे दोन्ही एक मिळून एक शिव आलेली आहे. बरोबर. दोन्हीचा जैन म्हणा, हो. त्याला शिव म्हणायचं. आणि त्या शिवेवरला मारुती आहे. असं. पश्चिम मुखी मारुती आहे हा. हो. आणि वझरकडे बघतोय, तो पण पश्चिमच आहे. तो पश्चिम दिशेलाच आहे. हो. तो बी पश्चिम दिशेला त्याचं मुख आहे. हो. मला वाटतं पूर्वेकडे असेल. पण तिथं शनिवारी भंडारा असतो. इथं पण होतो का? इथं बी शनिवारी भंडारा होतो. इथेही खूप लोक भक्त मंडळी आहे. इथेही कार्यक्रम होतात, वार्षिक कार्यक्रम नेते नेमाचे होतात. एखादा इथं दररोजचा दिवा, बत्ती हे सर्व हो काही दिवा आहे ना. मग हा. आपण बघितलं ना, हा. आता मोरीन लावला ना दिवा. हा. हो, त्याला दिवा सगळे वगैरे सर्व काही नंदादीप आहे. वा वा. सर्व काही भक्ती मंडळी आहे. हो. आणि हे जो आनंद आहे, हम्म. हे आनंद या शिवेवर असल्यामुळं, विशेष म्हणजे वझरची काही भक्त मंडळी, सायखेडची भक्त मंडळी या मंदिरामध्ये दर्शनाला खरंच येतात. आम्हाला बी कारण हे दर्शन घडण्याचं कारण हेच झालंय. हो. आज इकडे एक बेलेश्वर म्हणून मंदिर आहे महादेवाचं. हा हा. त्या महादेवाच्या मंदिराकडे आम्हाला आमंत्रण आहे हो. आणि तिथं जायचंय. त्या निमित्तानं आम्ही आपले चाललो होतो. हो. आणि योगायोगाने भेटी झाली आपल्या. योगायोगाने काय भेटी आमचं पुण्य फळाला आला असेल. पुण्य फळले बहुता दिसा. तर ते भेट झाली. हो. भाग्य उदयाचा ठसा हो ना. सन्मुख होतो कैसं नाही का, हो. त्या पद्धतीनं आपलं भेट झाली, दर्शन झालं. हो. आपलंही भाग्य. आणि या माध्यमातून दर्शकाला पण आपलं दोन शब्द आपल्याला बोलायची संधी मिळाली, हा. त्यांनाही आपले दोन शब्द ऐकण्याची संधी म्हणा. आणि कसं त्यांना थोडा आनंद आहे. महाराज थोडा संभ्रम निर्माण होऊ लागला. आपण काल दाखवलं वझरचाच वाडीचाच मारुती म्हणून. हा. मग काही दर्शकांना अशी एक थोडी संभ्रम निर्माण झाला असेल बा, इथं तर भंडारा होतो म्हणजे सायखेड्याला जो जवळ पडतो, हा. हा आपल्या गावाला जवळ पडतो ना. हो ना, हो ना. आणि मग आपल्याला भंडाऱ्याचं आमंत्रण आलं नाही. हो ना, हो ना. पण तो आपलं गाव आणि वझर दोन गावात होतो. दोन्ही गावामध्ये हा. मिळून होतो. आणि तो जो होतो तो तिथल्याच परिसराचा होतो. आणि तो स्पेशलिस्ट हा. वझरचा जो परिसर आहे, जी शेतकरी मंडळी आहे, हा. जी भाविक मंडळी आहे, हो. त्यांच्या अंतर्गत असतो तो. हा. आणि हा दोन्ही गावाचा मिळून असतो. हो. आणि विशेषतः आमंत्रण असतं, सायखेडला बी असतं, हो. वझरला असतं. म्हणून तुमची आमची अचानक भेट झाली. हो. आणि तिळ तिळ पुण्य साचा पडे. ते बहुत जन्मांती जोडे, हो. नाम तुझे वाचुडे वाचे आणि समागम घडे. संतांचा. आणि हनुमंत हे संत आहेत, राम भक्त आहेत. हो ना. चालतंय. हनुमंतरायाची भेट झाली, दर्शन झालं. हो. आणि सुरुवातीला हनुमंतरायाचं दर्शन व्हायला पाहिजे. गरजेचं आता आहे. आम्हाला महादेवाकडे जायचंय. काय भक्ती याच्या वाटा यांच्या शरण शरणाजी हनुमंता. काय भक्ती याच्या वाटा मोज दाव्या सुभटा हो. आहे की नाही. हो. त्या न्यायानं आपण आता महादेवाच्या मंदिराकडे जायचं. यायचंय तुम्हाला. हो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. येऊ मग महाराज. हो, जरा थोडं तिथलं थोडं महत्व आपण दर्शकाला दाखवूया. चालेल. जय हरी. जय मोरे. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. तुम्ही अतिशय पुण्यवान आहेत, कारण तुमचं शेत अगदी जवळ आहे. आपल्याला जो दिसतो
हा वझरचाच मला वाटतं पूर्ण शिवार आहे नाही का? पण आपले रानं या शिवारामध्ये पण आहेत काही मोऱ्यांची. नंबर 1 2 वा वा छान आहे. आहे समोर जे दिसतंय पिंपरी गाव आहे, इकडल्या बाजूला वझर आहे आणि आपण मंदिर छोटं आहे पण अतिशय रमणीय आहे. आपण बघू शकता. हे बघा कळसाचा भाग वरती कळस नाही सध्या. पूर्वी उघड्यावरच होते देव. महाराजांनी सगळं काही महत्त्व सांगितलं. आता मला काही एवढं सांगण्याची आवश्यकता नाही. रामकृष्ण हरी. जय श्रीराम.